फक्त 2 पीस जोडून आपण एक टिफिन बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी हे नॉन ओव्हन आणि हे साडीचं पीस आपण एकत्र जोडून घेतलेलं आहे। प्रथम आपण हा एक पीसचं माप पाहूया। याची रुंदी 7 इंच आणि लांबी 20 इंच घेतलेली आहे। आपण या पीसवर आपण 1.5 इंच अंतर मोजून घेऊन आडवं याला कट करून घेऊया। त्या ठिकाणी आपण चेन जोडणार आहोत। त्यासाठी असं 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आणि ही पूर्ण खूण करून घेतलेली आहे। तो भाग आपण आता कट करून घेऊया। ही 20 इंच लांबीची चेन घेऊन आपण आता यावर एक शिलाई करून दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता हा दुसरा पीस आपण या भागावरती ठेवून शिलाई करून पुन्हा आपण यावर एक दाबटीप घालून घेऊ। दाबटीप घालून घेतल्यानंतर आपण दोन्ही बाजूने एक रनर घालून घेतलेला आहे। आता आपण या भागाचा मध्य काढून घेऊया। आता हा मध्य काढून घेतल्यानंतर आपण दुसरा पीस घेऊया। हा दुसरा पीसची रुंदी आपण 9 इंच आणि लांबी 19 इंच घेतलेली आहे। तर या भागाचा पण आपण असा मध्य काढून घ्यायचा आहे। आता हा खूण केलेला भाग आपण या मध्यावरती असा ठेवून या भागावरती एक शिलाई करून घेऊया। आता आपण हा भाग जोडून घेतलेला आहे। जोडून घेतल्यानंतर आता आपण याला एक हँडल लावणार आहोत। त्यासाठी आपण हे नॉन ओव्हन 1 इंच रुंद आणि 12 इंच लांब घेतलेलं आहे। त्याचबरोबर हे कापड 12 इंच लांब आणि 4 इंच रुंदीचे घेतलेले आहे। हे कापड आपण यात असं ठेवून हे कापड असं साडीचं फोल्ड करून आपण याच्यावर दोन्ही बाजूंनी आता शिलाई करून घेऊया। हँडल तयार करून झाल्यानंतर आता आपण यावरच्या भागावरती आपण 3 इंच अंतर मोजून घेऊया आणि त्या हँडल जोडून घेऊया। आता आपण खूण केलेल्या या भागावरती आणि या भागावरती दोन्ही बाजूने हँडलला शिलाई करून घेऊया। हँडल आपला आता तयार करून झालेला आहे। आता आपण हा भाग जोडून घेऊया। त्यासाठी आपण हा पार्ट असा उचलून या भागावरती शिलाई करून घेऊ। त्याचप्रमाणे हा भाग पण असा उचलून या भागाला पण शिलाई करून घेऊया। आता या दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घेतलेली आहे। पण त्या शिवताना आपण 1/2 इंच या बाजूने आणि या बाजूने थोडं शिवायचं ठेवलेलं आहे, कारण आपल्याला हा कोपरा हे अंतर सोडल्यानंतर व्यवस्थित शिवता येणार आहे। आता आपण हा भाग असा धरून पुन्हा या भागाला शिलाई करून घेऊया आणि हा भाग पण आपण असाच जोडून घ्यायचा आहे। आता हा पाठीमागचा भाग आपण शिवून घेतल्यानंतर आपण या भागाचा मध्य काढलेला आहे आणि या पण भागाचा आपण मध्य काढलेला आहे आणि आपण हा मध्य आणि हा मध्य असा पिनअप करून घेऊया। आणि आता हा भाग आपण ॲडजस्ट करून असा जोडून घेऊया, हा भाग आणि हा भाग। अशा प्रकारे आपला हा बॉक्स सर्व बाजूने शिवून झालेला आहे। आता आपण तो ह्या चेन मधून सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर सुंदर अशी आपली ही टिफिन बॅग तयार झालेली आहे। तर आपण याचे शिवून तयार झाल्यानंतर माप पाहूया। तर याची रुंदी शिवून 8.25 इंच, 8.25 ते 8.5 इंच झालेली आहे आणि उंची 6.5 इंच आणि बॉटम याचे 6 इंच तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपली सुंदर अशी ही बॅग तयार आहे। खूपच कमी वेळात आपली ही टिफिन बॅग शिवून झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।